मला तेच हे करायचं की बाबा तुम्ही विचार करा. बापू आंधळे सरपंच होता का नाही? सरपंच होता. मग त्याची हत्या झाली की नाही? ती कोणी केली त्याची जात नसती, आरोपीला आणि मारणाऱ्याला जात नसती. हां, पण तो तरी एक हत्या झालेली होती. मग त्यावेळेस समजा का आंदोलन नाही केले याने? त्यावेळेस का उपोषण केले नाही? त्यावेळेस जागजागी मोर्चे का काढले नाही? हां, म्हणजे ही कुठंतरी जात बिथरायची. मग त्यावेळेस समजा कोणाच्या विरोधात असू द्या, कोणाला तरी समजा मोर्चे काढता नसते आले का? पण ते कसं असतं, कुठंतरी काहीतरी निमित्ताने त्याचा फायदा आपण घ्यायचा. ह्या गोष्टी खऱ्या नसत्यात. आता याच्यामध्ये आरोपीत अटक झाले, वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. मात्र आता त्यांना देखील मकोका लागला, म्हणजे 302 गुन्ह्यामध्ये ते देखील त्यांचं नाव आता घेतलं गेलं. नाही नाही, मला काय म्हणायचं, मी